नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। निम्मा पावसाळा सरला तरी अक्कलकोट तालुक्यातील प्रकल्प कोरडेच। कुरनूर धरणातही अल्प पाणी साठा। निम्मा पावसाळा सरला तरी अक्कलकोट तालुक्यातील सर्वच प्रकल्प कोरडे पडले असून कुरनूर धरणातही 12% अल्प पाणीसाठा असल्याची भीषण परिस्थिती समोर आली आहे। यंदा समाधानकारक पाऊस पडला नसल्याने अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अक्कलकोट तालुक्यात यावर्षी पावसाळा सुरू होऊन ऑगस्ट महिना सरत आला तरी सरासरी पाऊसच पडला नसल्याने भीषण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। अक्कलकोट तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही। अक्कलकोट तालुक्यातील सर्व 10 तलाव कोरडे पडले आहेत। बोरगाव, डोंबरजवळगे, घोळसगाव, हुरीकवठे, काजी कणबस, गळोरगी, शिरवळवाडी, हंजगी, सातन दुधनी, करजगी आदी 10 तलाव पाऊस नसल्याने कोरडे पडले आहेत। मागील वर्षी पाऊस झाल्याने या तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला होता। कुरनूर धरणातही केवळ 12-13% पाणीसाठा असून धरणावर पाणीपुरवठा असणाऱ्या योजनांवर याचा थेट परिणाम झाला आहे। कुरनूर धरणावर 3 नगरपालिका व नदीकाठच्या 35 गावांचा पाणीपुरवठा योजना सुरू आहेत। कुरनूर धरणाखाली किणी, अक्कलकोट, निमगाव, मिरजगी, सातन दुधनी, संगोळगी, रुद्देवाडी, बबलाद या सर्व केटीवेअरमध्ये पाणी नसल्याने कोरडे पडले आहेत। अक्कलकोट तालुक्यात पावसाअभावी शेतीसह पिण्याचे पाणी यावर गंभीर परिणाम झाले आहे। जून आणि जुलै महिन्यात केवळ 162 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर ऑगस्ट महिन्यात केवळ 30 मिमी पावसाची नोंद झाली आहे। दमदार पाऊस नसल्याने तालुक्यातील सर्वच जलस्रोत कोरडे पडले आहेत। पावसाळा निम्मा सरला तरी सरासरी पाऊस न झाल्याने शेतकरी व नागरिक हे हवालदिल झाले आहेत। पावसाअभावी खरीप हंगामातील पिके करपून जात असल्याने आता केवळ पावसाच्या आशेवर शेतकरी बसला आहे। आता सर्वांच्या नजरा या परतीच्या पावसाकडे लागल्या असून परतीच्या पावसाने जर दमदार हजेरी लावली तर संभाव्य पाणी संकट टळण्यास मदत होणार असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे। पाऊस नसल्याने अक्कलकोट तालुक्यातील तलाव, नदी, नाले, ओढे कोरडे पडले आहेत। पुढील काळात मुबलक पाऊस न झाल्यास दुष्काळ सदृश परिस्थितीचा भीषण सामना करण्याची वेळ ही नागरिकांवर येणार आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।